नमस्कार विद्यार्थी मित्र, जय हिंद जय महाराष्ट्र. डायरेक्शन ऑफ डेस्टिनेशनच्या अधिकारी व्हायचे बाळकुड या प्रकल्पामध्ये तुम्ही एक सेशनला आलात. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे वर्ल्ड लेवलची एक ग्लोबल डिझास्टर आलेला आहे. त्याला म्हणतो आपण कोविड-19. कोविड-19 वर व्हॅक्सिन, अनेक प्रकारचे व्हॅक्सिन्स आलेले आहेत. व्हॅक्सिनेशनचं काम पूर्ण भारतभर चालू आहे. मला वाटतं तुम्ही आणि तुमच्या आईवडिलांनी सुद्धा व्हॅक्सिन घेतली असेल, बरोबर ना? किंवा काहींचे नंबर अजून लागलेला नसेल. विद्यार्थी मित्र, थोडीशी काळजी घ्या. महत्वाची गोष्ट अशी आहे, आपण गव्हर्नमेंट सेक्टर आणि अदर सेक्टरमध्ये बरीचशी माहिती पाहिलेली आहे. मी तुम्हाला कमिटमेंट केल्याप्रमाणे खाजगी क्षेत्रातील सुद्धा माहिती सांगणार आहे. पण नेक्स्ट मंथ पासून मी तुम्हाला लॉ सेक्टर कसं आहे, मीडिया सेक्टर कसं आहे, यामध्ये कोणकोणते प्रकारची आपल्याला फ्युचर करिअर घडवता येईल या संदर्भातली माहिती सांगणार आहे. आजपर्यंत आपण पाहिलं की गव्हर्नमेंट सेक्टर, परंतु आपण काही स्टडीज सांगितलं नाही. असं तुमचे काही पालक म्हटले की सर त्यांना काही अभ्यास द्या, काही अभ्यास मुलांना पाहिजे. म्हणून आपण हे जे 2-3 लेक्चर सेशन आहेत ते आपण स्टडी म्हणून घेणार आहोत. की फॉर एक्झाम्पल स्टडी म्हणजे काय, तर आजचं सेशन विद्यार्थी मित्र असं असेल. आजच्या सेशन मध्ये आपल्याकडे इंडियन पॉलिटिकल सिस्टम अँड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था, इंडियन पॉलिटिकल सिस्टम आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय राज्य व्यवस्था आणि राज्यघटना. आता बरेचसे कॅन्डिडेट्सला राज्यघटना म्हणजे काय, तर हिंदीमध्ये तिला संविधान म्हणतात, तिलाच मराठीमध्ये राज्यघटना म्हणतात आणि तिलाच इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. आज मी तुमच्याशी जे बोलत आहे, शिकवत आहे, हे कशामुळे शिकवत आहे? हे फ्रीडम, हे राईट्स मला कोणी दिलेत, हे अधिकार कोणी दिलेत? राज्यघटनेने दिलेत. तुम्ही जे आज ऑनलाईन शिक्षण घेत आहात किंवा तुम्ही शाळेमध्ये जात आहात किंवा तुम्ही जे तुमचं लाईफस्टाईल जगत आहात, जे जीवन जगत आहात, ते तुम्हाला कोणी दिले ते अधिकार? राज्यघटनेने दिले. येत्या लक्षामध्ये म्हणजे आपल्या जीवनातील जन्म होण्या अगोदर पासून तर मृत्यूपर्यंतच्या जे घटना असतात, त्या सर्व घटना राज्यघटनेनुसार आपल्या चालू असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजननुसार करावी लागते, वागावी लागते. तेव्हाच आपण आदराने भारताचा नागरिक आहे असे म्हणतो. म्हणून आज मी तुम्हाला एक छोट्या गोष्टी सांगणार आहे की ते आपल्या घरच्या लोकांना सुद्धा माहित नसतं. येत्या लक्षामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये कोणती, तर आपल्याकडे आमदार. आता आपण एक टॉपिक पाहूया यामध्ये. आज आमदार म्हणजे काय? खूप लोकांना माहिती आहे आमदार म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, म्हणजे राज्य शासनामध्ये, म्हणजेच राज्य सरकारमध्ये. येतं लक्षामध्ये. मी 3 शब्द काय घेतो की काही मुलं इंग्लिशमध्ये स्टडी करतात, काही मुलं मराठीमध्ये करतात. म्हणून राज्य, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासारखे जेवढे स्टेट आहेत भारतामध्ये, या सर्व राज्यांमध्ये विधानसभा म्हणजेच लोअर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि हायर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे 2 प्रकारचे गृह असतात. सर्वोच्च आणि कनिष्ठ. म्हणजेच काय, उच्च सभागृह त्याला म्हणतो आपण विधान परिषद एका राज्यामध्ये. उच्च सभागृह म्हणजे विधान परिषद आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे विधानसभा. आता यामध्ये जे आमदार असतात, आमदारला काय म्हणतो आपण? एमएलए म्हणजेच काय, तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच एमएलएच म्हणतो आपण आमदार. आमदार म्हणजे काय की आपल्या तालुक्यामध्ये असतो मतदान करण्यासाठी सर्वांना हात जोडून उभे असतात, त्यांचे मोठे मोठे पोस्टर्स असतात. त्यावेळेस ते आपल्याकडे वोटिंग म्हणजे मत मागण्यासाठी येतात की यस, मी XYZ पक्षाचा उमेदवार आहे, मी तुमची सेवा करण्यासाठी आलो आहे, मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या, मला मतदान करा, असं तो म्हणतो. बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्र हो, आमदार जो असतो त्याला एक पेमेंट असतं विधानसभेचं, विधान परिषदचं. त्याचबरोबर त्याला त्या तालुक्यातले सर्व उत्कृष्ट असे प्रतिनिधी म्हणजेच एक अधिकार असतात. तो आपलं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. म्हणजे डायरेक्ट आपण राज्य करत नाही, तर आपण ज्या व्यक्तीला निवडून दिलं तो व्यक्ती जाऊन काय करतोय? प्रशासन करतोय. म्हणजेच काय करतोय? सरकार चालवतोय. त्याला आपण काय म्हणतोय? आमदार. त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये एमएलए, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याला म्हणतो आपण एमएलए. म्हणा पुन्हा एमएलए, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. येत्या लक्षामध्ये
आता आमदार, तर विद्यार्थी मित्र हो, तालुक्याच्या ठिकाणी आमदार असतो, काही जिल्ह्याच्या ठिकाणी एक ग्रामीण आणि एक शहरी म्हणजे एक अर्बन आणि एक रुरल अशा प्रकारचे दोन दोन आमदार असतात. हे आमदार विधानसभेवर निवडून जातात आणि विधान परिषदेवर जे असतात ते सुद्धा आमदार असतात, पण ते कधीही बरखास्त न होणार, कधीही न संपणार सभागृह असतं. आमदारांचा कालावधी किती असतो? 5 इयर पिरियड, म्हणजे किती? 5 वर्षाचा पिरियड असतो त्यांचा. 5 वर्ष ते आमदार असतात. त्यानंतर रिटायर होतात, त्यांना पेन्शन चालू होते. ऑलरेडी त्यांना आता सरकारी पगार चालू असतो. आपण त्यांना आपले जनसेवक प्रतिनिधी म्हणून निवडून देतो. येतं लक्षामध्ये. विद्यार्थी मित्र हो, त्यांचं काय काम असतं तर फॉर एक्झाम्पल तुमच्या एरियामध्ये जो काही आमदार असेल, आई वडिलांना विचारा, पप्पा आपले एमएलए कोण आहे तो आपल्या एरियामध्ये? तर त्यांना, पप्पाला तुमच्या वडिलांना एमएलए समजत नसेल तर त्यांना म्हणा आपले आमदार कोण आहे हो, असं विचारा आई वडिलांना. मग ते आमदार काय काम करतात तर आपल्याकडे शासन व सुव्यवस्था टिकविणे, विकासात्मक योजना राबविणे, म्हणजेच काय तर आपला समाज, आपला मतदारसंघ डेव्हलप होण्यासाठी, मतदारसंघ म्हणजे ज्या ठिकाणाहून आमदार निवडून जातो त्याचा तो मतदारसंघ, त्याला आपण काय म्हणतो मतदारसंघ, आणि तो मतदारसंघामधून आपलं प्रतिनिधित्व करत असतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिसी म्हणजे योजना राबविणे. मग त्यांनी रस्ते, पूल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन डेव्हलपमेंट करणे, त्याचबरोबर त्यांनी पाणी, ऍग्रिकल्चर सेक्टर, एज्युकेशन सेक्टर, IT सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, या सर्व सेक्टरची कामं कोण करत असतं? आमदार. हे निधी घेऊन येत असतात. निधी म्हणजे फंड आणतात डेव्हलपमेंट करण्यासाठी, की माझ्या एरियातून मी आलेलो आहे, माझ्या लोकांना डेव्हलप करण्यासाठी तो सरकारकडून काय करतो? निधी आणत असतो. आणि तो निधी म्हणजे फंड, आणि या ठिकाणी काय करतो? डेव्हलपमेंट करतो. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे त्याचं कार्य असतं आणि तो काम करत असतो 5 वर्षांकरता. म्हणजे तो अनेक वेळेस निवडून जाऊ शकतो, पण ह्याला निवडून देण्याचं काम कोणाचं असतं? आपलं असतं. येतं लक्षामध्ये. दुसरा आहे मित्रांनो की हा झाला आमदार. आमदार तुम्हाला समजला असेल की आपला आमदार हा विधानसभा, विधान परिषद कुठे आहे तर त्याला विधान भवन म्हणतात, मुंबईमध्ये. तर आपल्या महाराष्ट्रामधील जी राजधानी आहे महाराष्ट्राची ती कोण आहे? मुंबई. आणि मुंबईलाच म्हणतात 7 बेटांचं शहर. किती? 7 बेटांचं. 7 बेटांचं शहर मुंबईला म्हणतात. आणि ह्या मुंबईमध्ये खूप खूप मोठे मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, बँकांचे ऑफिसेस आहेत, व याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं विधान भवन आहे. आणि त्याच ठिकाणी विधानसभा हे कनिष्ठ सभागृह म्हणजे लोअर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह, त्याला म्हणतात हायर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. असे 2 प्रकार आहेत. आणि यामध्ये मुंबईवरून सर्व महाराष्ट्राचा कारभार पाहिला जातो या लोकप्रतिनिधींद्वारे. याला म्हणतात आपला लोकप्रतिनिधी, आपला आमदार. इथे लक्षामध्ये आमदार माहिती आहे ना, टोपी घालतात, गळ्यात फेटा वगैरे असतो, आणि सर्वकडे त्याचे पोस्टर वगैरे लागले असतात. तसं तुम्ही घरच्यांना विचारा, तुमच्या आईवडिला विचारा की आपल्या एरियामधले आमदार कोण आहेत, म्हणजे एमएलए कोण आहेत. ओके. माझ्या मताप्रमाणे तुम्हाला आमदार म्हणजे एमएलए कोण असतो, त्याचा कालावधी किती असतो हे समजलं असेल. आता खासदार कोण? खासदार. आमदार हा एका राज्यासाठी प्रतिनिधी असतो, एक राज्याचा कारभार पाहत असतो, त्यातूनच तो मंत्री पण होऊ शकतो. येत्या लक्षामध्ये. पण खासदार कोण असतो तर खासदार हा जो आहे त्याला आपण म्हणतो एमपी. आता फॉर एक्झाम्पल एमपी म्हणजे काय? मध्य प्रदेश नाही, एमपी म्हणजे मध्य प्रदेश, शॉर्ट फॉर्म एमपी. मध्य प्रदेशला आपण एमपी म्हणतो, बरोबर. परंतु एमपी म्हणजे काय तर मेंबर ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट. पार्लमेंट कुठं आहे आपलं? भारताचं पार्लमेंट दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली हे भारताचं कॅपिटल आहे, बरोबर ना. उत्तर भारतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशच्या जवळ काय आहे? दिल्ली. आणि दिल्ली हे भारताचं राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी आपलं पार्लमेंट आहे. पार्लमेंट म्हणजेच संसद. येत्या लक्षामध्ये. आणि त्याचा मेंबर म्हणजेच खासदार, त्याला म्हणतात मेंबर ऑफ पार्लमेंट. येत्या लक्षामध्ये. जवळजवळ आपल्याकडे विचार केला तर लोकसभेमध्ये 543 मेंबर्स आहेत. आणि आज सध्याला जर विचार केला आपण तर आपल्याकडे पार्लमेंटमध्ये 2 सभागृह आहेत, हायर लेजिस्लेटिव्ह होम आणि लोअर लेजिस्लेटिव्ह होम. हायर लेजिस्लेटिव्ह म्हणजे राज्यसभा,
ते कधीही बरखास्त होत नाही, ते कंटिन्यू असतात. आणि लोअर लेजिस्लेटिव्ह होम म्हणजे काय? लोकसभा. आता तुमच्या पालकांना विचारा, शिक्षकांना विचारा, किंवा तुम्हाला पण काही लोकांना माहित असेल जे मुलं 9वी 10वी मध्ये आहेत, की आपला खासदार कोणता? खासदार साहेब म्हणजेच MP, म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट. येतं लक्षामध्ये? खासदार इंग्लिशमध्ये काय म्हणतात? MP म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट. विद्यार्थी मित्रांनो, मेंबर ऑफ पार्लमेंट मध्ये म्हणजे खासदार जो असतो, आपण आपल्या एरियामध्ये अनेक आमदारांचे जेवढे क्षेत्र असतात त्यातल्या 5-6 क्षेत्रामधून एक खासदार निवडला जातो. म्हणून आपण सर्व ज्यांची एज 18 अबो आहे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, 18 वर्षाच्या पुढील अशा व्यक्तीला वोटिंग करण्याचा राईट्स असतो, म्हणजे मतदान करण्याचा अधिकार असतो. आपण लोकसभेवर, कुठे? लोकसभेवर म्हणजे संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर खासदारांना निवडून देतो. ते आपलं प्रतिनिधित्व करतात. आणि राज्यसभा जी आहे ती, राज्यसभा ही पूर्ण राज्यांची प्रतिनिधित्व करते. हे तर रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. आता रिप्रेझेंट करणं, फॉर एक्झाम्पल माझी लोकसभा क्षेत्र जे आहे ते शिर्डी मतदारसंघ आहे. शिर्डी, साईबाबांची शिर्डी माहिती आहे तुम्हाला? अहमदनगर जिल्ह्यामध्ये साईबाबांची शिर्डी आहे. आमचा लोकसभा संघ आहे तो शिर्डी मतदारसंघ आहे. मग शिर्डीमधून आम्ही मतदान करतो, एकच खासदार निवडतो शिर्डीमधून. येत्या लक्षामध्ये? मग तो कोणताही पार्टीचा असू शकतो. आणि मग असा खासदार निवडल्यानंतर तो आमच्या शिर्डी मतदारसंघात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिर्डी सांगितलं, तुम्ही तुमचा मतदारसंघ कोणता आहे तुमच्या पालकांना विचारा किंवा शिक्षकांना विचारा. येत्या लक्षामध्ये? लोक म्हणजे लोकसभेचा मतदारसंघ कोणता आहे असं विचारू शकता. म्हणून आमच्या येथील खासदार किंवा तुमच्या खासदार, सगळे खासदार कुठे जातात? लोकसभेमध्ये. युनियन लेवलला काम करतात, संपूर्ण भारताचं संघीय स्वरूपाने काम करतात. येतं लक्षात? फेडरल सिस्टमने काम करतात. आणि मग या संघीय स्वरूपात काम करून तो भारत हा संघ नाहीये, भारत हा राज्यांचा संघ आहे, असं राज्यघटनेतील आर्टिकल 1 म्हणजे कलम 1 मध्ये सांगितलंय. भारत हा काय आहे? राज्यांचा संघ आहे. आता भारत हा राज्यांचा संघ आहे म्हणजे कसं आहे की माझी बॉडी आहे, बरोबर आहे. बॉडीमध्ये सगळे काय आहेत? बोन्स आहेत, हाडकं आहेत ना, हाडकं, त्याला काय म्हणतो आपण? बोन्स, बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत बॉडीमध्ये, आहेत ना. हे सगळे एकत्र येऊन काय बनलं? माझं शरीर. आता यातून एका हाताला बाजूला होण्याचा अधिकार आहे का? नाही. हात जर बाजूला केला तर अपंग झाल्यासारखं वाटेल. येते लक्षामध्ये? म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 1 मध्ये सांगितलं आहे, भारत हा इंडिया आहे, इंडिया म्हणजेच भारत आहे, आणि भारत हा राज्यांचा संघ आहे, आणि यापासून कोणत्याही राज्याला वेगळं होण्याचा अधिकार नाही असं सांगितलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्र हो, संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व कोण करतो? खासदार. आपल्या येथील खासदार करतो. आणि राज्याचं प्रतिनिधित्व कोण करतो? आमदार करतो. आता लक्षात घ्या, खासदार झाला, आमदार झाला, मग मुख्यमंत्री कुणातून निवडला जातो? खासदार मधून का आमदार मधून? हा एक प्रश्न पडतो आपल्याला, बरोबर ना? विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तींना सुद्धा, चांगलं शिक्षण झालेल्या व्यक्तींना सुद्धा लवकर अंडरस्टँड होत नाही, समजत नाही की मुख्यमंत्री हा खासदारांमधून निवडतो की मुख्यमंत्री हा आमदारांमधून निवडतो. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री कुठे असतो? राज्यासाठी. प्रत्येक स्टेटला, प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री असतो. याचा अर्थ असा की ज्या राज्यामध्ये विधानसभा प्रत्येक राज्यात आहे ना, त्या राज्याच्या विधानसभेमध्ये ज्या पक्षाचे म्हणजे पार्टी, पक्ष, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतात त्यातला जो नेता असतो तो मुख्यमंत्री होतो. म्हणजे राज्याचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. त्याला काय म्हणतो आपण? सीएम म्हणजे काय? चीफ मिनिस्टर. येतं लक्षामध्ये? प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेमध्ये ज्या पक्षाला जास्त बहुमत म्हणजे तो मेजॉरिटीमध्ये इलेक्शन जिंकतो त्यांचा नेता हा सीएम बनतो. त्याला म्हणतो आपण चीफ मिनिस्टर, त्याला आपण म्हणतो मुख्यमंत्री. येतं लक्षामध्ये? आणि पंतप्रधान म्हणजे काय? PM, प्राईम मिनिस्टर. तर संपूर्ण भारतामध्ये लोकसभेमध्ये जेवढे खासदार निवडून जातात, आपण जेवढे खासदार ना वोटिंग करतो आणि ते मेजॉरिटीने निवडून जातात, म्हणजे ज्या पक्षाचे, ज्या पार्टीचे जास्त मेंबर
लोकसभेमध्ये मेजॉरिटीने निवडून आलेले आहेत त्यांचा नेता हा कोण बनतो? पीएम बनतो. म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर, भारताचा पंतप्रधान. येतं लक्षामध्ये? तर भारताचा पंतप्रधान हा एक्झिक्युटिव्ह प्रमुख असतो. म्हणजे कोणता? वास्तविक प्रमुख असतो. येतं लक्षामध्ये? मग आता मुख्यमंत्री हा राज्यात असतो, संपूर्ण देशाचा कारभार हा पंतप्रधान पाहत असतो. मग संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो? भारत सरकारच्या नावाने, म्हणजेच राष्ट्रपतीच्या नावाने. राष्ट्रपती म्हणजे काय? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे भारताचा प्रथम नागरिक कोण? राष्ट्रपती. येत्या लक्षामध्ये? भारताचा सर्व कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. येत्या लक्षामध्ये? राष्ट्रपती निवडणूक कोण घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. येत्या लक्षामध्ये? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोग आमदारांचं इलेक्शन घेते, खासदारांचं इलेक्शन घेते, राष्ट्रपतीचे इलेक्शन घेते आणि त्यांची निवड केली जाते. हे लक्षात ठेवा. म्हणून भारताचा जो प्रेसिडेंट आहे म्हणजेच कोण? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी पंतप्रधान असतो. कोण असतो? प्राईम मिनिस्टर. आणि त्याची कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं, कॅबिनेट मिनिस्ट्री. म्हणजेच राष्ट्रपती हा राजा, त्याचा प्राईम मिनिस्टर पंतप्रधान, मेन प्रधान कोण असतो? पंतप्रधान. आणि त्यांच्या अंडर काम करणारे बाकीचे कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणजे कॅबिनेट मंत्री. हे सर्व मंत्री राष्ट्रपतीला भारताचा राज्य कारभार चालण्यासाठी मदत करतात. हे सर्व घटनात्मक पद आहेत. म्हणजे यांचा उल्लेख राज्य घटनेमध्ये केलेला आहे. इथं लक्षामध्ये? आता जी जुनी मुले, छोटी मुलं आहेत त्यांना यामध्ये थोडासा प्रॉब्लेम जाणवल एवढं शिकून घ्यायला, पण अवघड काहीच नाहीये. इथं लक्षामध्ये? हा व्हिडिओ 8 दिवस रेग्युलर पहा. 8 दिवसामध्ये तुम्हाला MLA काय आहे, CM काय आहे, PM काय आहे, MP काय आहे, प्रेसिडेंट काय आहे, डिटेल्स अंडरस्टँड होईल. येतं लक्षामध्ये? आणि मग तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता, शेजाऱ्यांना सांगू शकता, तुमच्या रिलेटिव्हला शाळेमध्ये सांगू शकता. आणि मग तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला शाबासकी मिळेल. अरे किती हुशार मुलगा आहे हा, हे कुठून शिकला एवढं, तुला कुणी सांगितलं, हे विचारतील. मग तुम्ही म्हणणार मी अधिकारी म्हणजे बाळकुट ह्या प्रकल्पामधून शिकलेलो आहे. येतं लक्षामध्ये? तर त्यावेळेस तुम्हाला शाळेमध्ये ग्रेड चांगली मिळेल, चांगली ग्रेड मिळेल. येतं लक्षामध्ये? विद्यार्थी मित्र हो, राष्ट्रपती बद्दल आपण बोलत होतो. राष्ट्रपती हा भारताचा कॉन्स्टिट्यूशनल चीफ आहे. म्हणजे काय आहे? भारताचा घटनात्मक प्रमुख आहे. भारताचा सर्वात उच्च अधिकारी घटनात्मक प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. राष्ट्रपती हा भारताचा प्रमुख आहे घटनात्मक, आणि सर्व काम राष्ट्रपतींच्या नावाने चालतात भारतामधले. आणि त्यालाच म्हणतो आपण कमांडर इन चीफ. म्हणजे काय? लक्षात घ्या, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि या सर्व तिन्ही सैन्य, फोर्स, डिफेन्स जे आहेत त्यांचा कमांडर इन चीफ कोण आहे? राष्ट्रपती असतो. हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती यांचा सगळ्यांचा कमांडर इन चीफ असतो. म्हणजे राष्ट्रपती हा राजा झाला ना मित्रांनो, आणि तो भारताचा प्रथम नागरिक असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला ही माहिती पाहिजे की सर्वोच्च कोण आहे? राष्ट्रपती. त्याखाली कोण येतोय? पंतप्रधान. नंतर प्रत्येक राज्याचे CM म्हणजेच चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. आणि नंतर पाहिलं तर मग आमदार. आणि अशा प्रकारे आपला राज्य कारभार चालू असतो. तर आज पुरतं, आजच्यापर्यंत आपण एवढंच ठेवा. तुम्हाला एक होमवर्क देतो मी, होमवर्क, की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन पण देतो तुम्हाला मी 4, उत्तर तुम्ही शोधायचं. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? ऑप्शन 1 पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन 2 सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ऑप्शन 4 यापैकी एकही नाही. येतं लक्षामध्ये? तर ऑप्शन चांगले अभ्यास करा, पहा, याचा शोध घ्या, मग तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. दुसरी गोष्ट असं होमवर्क, तुम्हाला होमवर्क देतो की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती मुख्यमंत्री होऊन गेले, त्यानंतर भारतामध्ये आतापर्यंत किती प्राईम मिनिस्टर होऊन गेले, आणि आता सध्याला जे आहेत ते कितवे आहेत
इथे लक्षामध्ये. त्यानंतर आता एक छोटासा टॉपिक तुमचा राहिलाय, ज्याप्रमाणे केंद्र सरकार म्हणजेच राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि पंतप्रधान, याला काय म्हणतो आपण? केंद्र सरकार. आता त्याप्रमाणे राज्य सरकार म्हणजे काय? मुख्यमंत्री झाला, आमदार झाला, मग अजून कोण? म्हणजे विधानसभा, विधान परिषद आणि मुख्यमंत्री. परंतु ज्या व्यक्तीला, ज्या आदरणीय व्यक्तीला केंद्र सरकारचा एजंट म्हणतात, जो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो, त्याला म्हणतात राज्यपाल म्हणजे गव्हर्नर. तर स्टेट गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल, राज्याचा राज्यपाल हा राज्यकारभार पाहत असतो आणि तो घटनात्मक प्रमुख असतो राज्याचा, वास्तविक प्रमुख असतो मुख्यमंत्री. अशा प्रकारे थोड्याशा गोष्टी तुम्ही समजावून घ्या आणि हे लेक्चर वेळोवेळी पहा, म्हणजे तुम्हाला भारतीय प्रशासन कसं चालतं, राज्य सरकार, केंद्र सरकार मध्ये महत्वाची पदं कोणती आहेत, खासदार आमदार कसे आहेत, या संदर्भात माहिती. आता यांची इलेक्शन्स कसे होतात या संदर्भात आपण पुढील सेशन मध्ये घेणार आहोत की यांची इलेक्शन्स कसे होतात, इलेक्शन मध्ये त्यांची कोणकोणत्या प्रकारचे अधिकार असतात, नियम असतात, अटी असतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहू. म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल आणि तुमचं फ्युचर करिअर बद्दल एक अप्रोच चांगला डेव्हलप होईल. तोपर्यंत विद्यार्थी मित्र हो, तुमच्या मित्रांनाही ऍप्लिकेशन मध्ये भाग घ्यायला सांगा, ऍडमिशन घ्यायला सांगा. तोपर्यंत अभ्यास कंटिन्यू करा, शाळेचाही अभ्यास बरोबर करा आणि अधिकारी बाळकोडीचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा वेळोवेळी चांगले पहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. सबका कल्याण हो, सबका मंगल हो.